नमस्कार. आयशाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी रेसिपी जी बनवणार आहे त्याचं नाव आहे कच्च्या टोमॅटोची भाजी. हे बघा, कच्च्या टोमॅटोची भाजी बनवणार आहे मी. हे तर मी 7 ते 8 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. कच्चे टोमॅटो हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. त्यासाठी मी ही अर्धा तास आधी डाळ भिजवलेली होती, तुरीची डाळ. हे 2 कांदे आहेत बारीक कट करून घेतलेले. 1 चमचा पोहे खायचा चमचा गूळ आहे, हिंग, जिरा मोहरी, हळदपूड, घरगुती लाल तिखट आणि मीठ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. हे बघा, गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. हा कच्चा टोमॅटो जो आहे तो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे. थोडंसं भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं. अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं आपल्याला हा टोमॅटो. आता तुम्ही बघू शकता असं भाजून घ्यायचं त्याला. जसा लाल झाला पाहिजे भाजी. तांबूस कलर आला की मग आपण टोमॅटो काढून घ्यायचं. लाल टोमॅटोची, पिकलेल्या टोमॅटोची भाजी तुम्ही खाल्ली असेल. आता ह्या कच्च्या टोमॅटोची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते भाजी. टोमॅटो लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. थोडा मऊ झाला पाहिजे, चांगल्या पद्धतीने असा परतून घ्यायचा आहे बघा. एकसारखं हलवत राहायचं. तर हे बघा, कलर चेंज झालेला आहे टोमॅटोचा. आता काढून घेऊया आपण हा टोमॅटो. हे बघा, टोमॅटोचा कलर चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. मी आता टोमॅटो काढलाय. चला आता या टोमॅटोची भाजी करून घेऊया आपण. हे बघा, आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे चांगलं. त्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी करून घ्यायची. आपलं तेल चांगलंच गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण जिरा मोहरीची फोडणी करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा जिरा मोहरी चांगली तडतडली की यामध्ये लगेच हिंग टाकायचं आहे. हिंग टाकल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे आपल्याला. तर हे बघा, कांदा आपला चांगला भाजलेला आहे तांबूस कलरवरती. आता यामध्ये आपण हळदपूड टाकून घ्यायचे. हे बघा, हळदपूड, हळदपूड टाकल्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं. आता घरगुती लाल तिखट 1 ते 1.5 चमचा घेतलं होतं मी. पोहे खायचा 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे असं. आता यामध्ये हा भाजून ठेवलेला टोमॅटो घालायचा आहे आपल्याला. लगेच टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो घातल्यानंतर परतायचं आहे आपल्याला चांगलं. टोमॅटो 1-5 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ती भिजवलेली डाळ घालायची आहे. तुरीची डाळ आहे ही भिजवलेली. ती डाळ घालून मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं चवीनुसार. चवीनुसार मीठ. परत एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला.
मध्ये मी हा 1 चमचा जो गूळ घेतला होता, पोळी खायचा 1 चमचा, तो गूळ घालायचा आहे. नाहीतर भाजी अशी आंबट होते. गूळ घातले की त्याला टेस्ट पण चांगली येते भाजीला. गूळ घातल्यानंतर मिक्स करायचं. आता मध्यम आचेवरती थोडंसं प्लेट झाकून ठेवायची ही भाजी आता, म्हणजे टोमॅटो मऊ शिजतो. तर आता थोडंसं पाणी शिंपडायचं त्याच्यामध्ये, अगदी थोडं मिक्स करायचं आहे असं. त्यामध्ये डाळ आहे ना, डाळ आणि टोमॅटो शिजला पाहिजे आपल्याला, म्हणून व्यवस्थित जरासं थोडंसं पाणी घालायचं थोडंसं. यामध्ये डाळ आणि टोमॅटो शिजला पाहिजे व्यवस्थित, यासाठी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आता गॅस मिडियम करून त्यावरती झाकायचं आहे. हे गॅस मिडियम केलेलं आहे मी, आणि ही प्लेट अशी झाकून देते. एक 10 मिनिटं वाफवून घ्यायची आहे भाजी. तर आता आपण प्लेट खोलून बघूया भाजी आपली तयार झाली आहे का. हे बघा, मस्त तयार झालेली आहे, शिजलेली आहे आपली भाजी. आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. अशी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा आहे. तयार आहे आपली हिरव्या टोमॅटोची, कच्च्या टोमॅटोची भाजी. तर तयार आहे आपली ही कच्च्या टोमॅटोची, हिरव्या टोमॅटोची भाजी, आणि आपण याला चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा, आणि तसंच माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.